फ्रेंच लोकांनी लिहिलं, मोगलांनी लिहिलं, आम्हाला नाही समजला आमचा राजा किती मोठा. पुतळे बांधतायत समुद्रात आणि त्या फक्त घोषणा. अहो या आमच्या राजाचे जे गड किल्ले आहे, तो इतिहास जो आहे, अहो तो जगाला दाखवा ना की आमच्याकडे किती मोठा राजा होऊन गेला. नमस्कार, जय शिवराय. मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो संघर्ष झाला आणि पुरंदरचा जो तह झाला, त्या तहासंबंधी मी हा एक व्हिडिओ बनवत आहे. पण त्याआधी हा व्हिडिओ मी बनवायला का घेतला त्याचं कारण सांगतो. 1-2 दिवसापूर्वी मी युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. तो व्हिडिओ मी पाहिला. तर श्रीमंत संभाजीराजे छत्रपती हे बिकानेर राजस्थानला गेले होते आणि तेथील बिकानेरच्या आर्काइव्ह डिपार्टमेंटला त्यांनी भेट दिली आणि त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी पुरंदर तहाचा ड्राफ्ट जो 22 फूट लांब आहे तो त्यांनी पाहिला आणि तेथील एक अधिकारी ज्यांचं नाव आहे डॉक्टर महेंद्र खडगावत यांनी त्यांना त्या ड्राफ्ट संबंधी माहिती सांगितली. आता त्यात मला हे सांगायचं आहे की डॉक्टर महेंद्र खडगावत यांनी जी माहिती सांगितली ती चुकीची आहे असा माझा दावा आहे. त्याच्या अगोदर दुसरा एक व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर मी पाहिला आहे, जो ABP माझा याचे जे पत्रकार आहेत राहुल कुलकर्णी यांनी तो यूट्यूबवर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये विषय तोच आहे की राहुल कुलकर्णी यांनी त्या आर्काइव्ह डिपार्टमेंटला बिकानेरच्या भेट दिली होती आणि तिथे तो 22 फूट लांबीचा दस्तावेज त्या महेंद्र खडगावत यांनी त्यांना दाखवला आणि राहुल कुलकर्णी यांनाही त्यांनी साधारणपणे त्या स्वरूपाची माहिती दिली जी माझ्या मताप्रमाणे सपशेल चुकीची आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. ही माहिती का चुकीची आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यांच्या या चुकीची माहितीमुळे लोकांमध्ये शिवाजी महाराजांबद्दल गैरसमज निर्माण होतोय आणि त्या संबंधामध्ये म्हणून मी हा व्हिडिओ करायचं ठरवलेलं आहे. डॉक्टर महेंद्र खडगावत त्यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बोलताना ते काय म्हणाले ते मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो. महेंद्र खडगावत असं म्हणाले, औरंगजेब ने मिर्जा राजे जयसिंह को आदेश दिया कि आप साउथ में जाइए, छत्रपति को गिरफ्तार कीजिए. और जब पुरंदर के किले में मिर्जा राजे जयसिंह ने छत्रपति शिवाजी महाराज को घेर लिया तो उनको तैयार किया कि आप औरंगजेब के साथ संधि कर लीजिए, लड़ाई झगड़े में कोई फायदा नहीं, और एक ड्राफ्ट तैयार किया औरंगजेब और छत्रपति शिवाजी महाराज के बीच ट्रीटी का, जिसको पुरंदर की संधि कहते हैं. वो 22 फीट लंबा और पर्शियन में लिखी हुई वगैरे वगैरे. तर हा व्हिडिओ फेसबुकवर अवेलेबल आहे, तुम्ही तो बघू शकतात. आणि ABP माझा यांनी पण एक यूट्यूबवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे दुसऱ्या प्रकारचा त्यांचा, ज्याच्यामध्ये महेंद्र खडगावत हे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना असं सांगत आहेत, जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते म्हटले, ये पर्शियन में लिखा गया है और शिवाजी जब मुगलों से हार गए थे तो औरंगजेब ने पुरंदर की संधि, इसे पुरंदर की संधि कहते हैं. शिवाजी पुरंदर स्थान पर वो हारे थे, तो एक टर्म और कंडीशन है, इस टर्म और कंडीशन के ऊपर अगर शिवाजी अगर एग्री हो जाता है तो उनके साथ इस संधि पर साइन हस्ताक्षर कर दिए जाए वगैरे वगैरे. या पद्धतीचे स्टेटमेंट त्यांनी
युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे आणि एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या संबंधी त्यांनी ते वक्तव्य केलेले आहे, जे सपशेल चुकीचं आणि इतिहासाचं विपर्यास करणार आहे. आणि एवढंच नाही तर यात शिवाजी महाराजांची बदनामी होते असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. तर याच्यात चूक काय आहे हे आपण इथं समजून घेणार आहोत. या संबंधामध्ये मी एक पुरंदरच्या तहाबद्दलच एक पुस्तक लिहिलेलं आहे, ई बुक, जे 2010 साली मी प्रकाशित केलं होतं ऑनलाईन. त्या पुस्तकाचं नाव आहे किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट. त्याच्यामध्ये मी सगळं याबद्दलचा खुलासा आणि माहिती, सत्य इतिहास त्यात लिहिलेला आहे. बऱ्याच लोकांना हा सत्य इतिहास अजून माहीत नाही आणि त्यामुळंच हा गैरसमज सगळीकडे निर्माण झालेला आहे की या पद्धतीचे विधानं इतिहासकारांनी पण केलेले आहेत की मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या संघर्षामध्ये शिवाजी महाराजांचा पराभव झाला, वो हार गए, हे अशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे, जे मुळात चुकीचं आहे. तो सत्य इतिहास नाही आणि तेच आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर ते समजून घेण्या अगोदर मी आता जे काही वाचलं त्याचे ॲक्च्युली रिअल व्हिडिओ आपण यापुढे पहिल्यांदा पाहूया. म्हणजे या 3 व्हिडिओ मी आता दाखवणार आहे, ते व्हिडिओ क्लिप्स. पहिली व्हिडिओ क्लिप आहे ज्यात डॉक्टर महेंद्र खडगावत हे युवराज संभाजीराजे छत्रपती यांना काय म्हणतायत ते त्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल, ते तुम्ही कन्फर्म करा. दुसरा जो व्हिडिओ आहे त्यात डॉक्टर महेंद्र खडगावत हे एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना काय सांगत आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. आणि तिसरा व्हिडिओ जो आहे तो छोटासा आहे, ज्याच्यामध्ये राहुल कुलकर्णी पण काय म्हणतायत ते तुम्हाला दिसेल. आणि हे सगळे स्टेटमेंट चुकीचे आहेत असा माझा दावा आहे. करने के लिए औरंगजेब ने मिर्जा जयसिंह को आदेश दिया कि आप साउथ में जाइए, छत्रपति को गिरफ्तार कीजिए. और जब पुरंदर के किले में मिर्जा जयसिंह ने छत्रपति शिवाजी महाराज को घेर लिया तो उनको तैयार किया कि आप औरंगजेब के साथ संधि कर लीजिए, लड़ाई झगड़े में कोई फायदा नहीं. और एक ड्राफ्ट तैयार किया औरंगजेब और छत्रपति शिवाजी महाराज के बीच टीटी का, जिसको पुरंदर की संधि कहते हैं. वो 22 फीट लंबा और पर्शियन में लिखी गई 99 लाइन्स. इस तरह आपके पास अभी ये ओरिजिनल है सारा, ये दुनिया में और कहीं नहीं है. ये असलेले ठसे मारण्यात आलेले होते त्याचा हा दस्तावेज आहे. 22 फूट इतक्या लांबीच्या या दस्तावेजामध्ये 23 किल्ल्यांची संपूर्ण माहिती आहे. पहिल्यांदा तुम्ही बघताय त्या तहानुसार प्रत्यक्षात महाराजांनी 23 किल्ले दिलेच नव्हते, ते 19 किल्ले होते. संभाजीराजेंना जे मनसब, जरी त्यांचा पराभव झालेला होता तरी सुद्धा ते तह जिंकलेले आहेत. आणि हा करार असं सांगतो की शिवाजी महाराजांनी मूळचा जो त्यांचं स्वराज्य होतं ते स्वराज्य तोरणागड असेल, राजगड असेल, ते आपल्याकडे ठेवलेलं होतं. जवळपास संपूर्ण रात्र प्रहर मिर्झाराजे जयसिंह आणि शिवाजी महाराजांच्या दरम्यान हा करार होण्याच्या पूर्वी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा करार झाला. ऐतिहासिक पुरंदर तहाचे. आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटेल की ते जे काही बोलले ते योग्यच आहे, त्यात चुकीचं काही नाही असं तुम्हाला त्याच्यात वाटण्याची शक्यता आहे जास्त करून. आणि मग तुम्हाला प्रश्न पडेल की यात प्रॉब्लेम काय मग. ते हे चुकीचं कसं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये असंख्य मुद्दे मला सांगता येतील, पण ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करता येणार नाहीत. म्हणून अगदी काही मोजक्याच मुद्द्यांना मी हात घालणार आहे. याच्या संबंधी तुम्हाला डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या पुस्तकामध्ये ते तुम्ही वाचू शकतात, ज्याच्यामध्ये 400च्या वर पानं आहेत आणि त्याच्यामध्ये मी सगळे डिटेल डिस्क्रिप्शन दिलेले आहेत. आणि त्या पुस्तकामध्ये मी हे सिद्ध केलेलं आहे की मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या संघर्षामध्ये मिर्झाराजांचा नाही तर शिवाजी महाराजांचा विजय झालेला आहे. आणि हा माझा 100% दावा आहे आणि हा सत्य इतिहास आहे असं मी तुम्हाला सांगतो. हे जर एकदा निश्चित आपल्या लक्षात आलं तर तुम्हाला लक्षात येईल की महेंद्र खडगावत जी माहिती सांगत आहेत
ती चुकीची आहेत. कारण त्यांनी असे स्टेटमेंट केलेत, पहा उदाहरणार्थ की और जब पुरंदर के किले में मिर्जा राजे जयसिंग ने छत्रपति शिवाजी महाराज को घेर लिया. आता वास्तविक याच्यामध्ये काही सत्य नाहीये, कारण मिर्जाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदरला वेढा टाकला होता. त्यावेळेस शिवाजी महाराजांचा मुक्काम राजगडावर होता, ते पुरंदरवर नव्हतेच. त्यामुळं मिर्जाराजांनी उनको घेर लिया पुरंदर में असं म्हणण्याला काही अर्थच उरत नाही. ते पहिली गोष्ट म्हणजे. त्या दुसरं एक त्यांचं एक वाक्य आहे, मिर्जाराजांनी शिवाजी महाराजांना तहासाठी तयार केलं असं ते म्हणतायत. आणि त्यांनी असं सांगितलं की लढाई झगडा करण्याचा काही फायदा नाही. हा सत्य इतिहास नाही, तसं काहीही नाहीये. कारण शिवाजी महाराजच मिर्जाराजा जयसिंग यांना सांगत होते की आपण तह करूया, लढाई वगैरे करण्यात काही फायदा नाही. ते पुढे तुम्हाला डिस्क्रिप्शन येईल. पण हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक सुरुवात अशी करतो की साधारणपणे ज्याच्या आधारावर इतिहास लिहिला जातो ते जे कागदपत्र आहेत ते दोन प्रकारचे कागदपत्र असतात. दस्तावेज जे म्हणतो आपण त्याला, ते दोन प्रकारच्या कागदपत्रामध्ये एक म्हणतात की समकालीन पुरावा आणि दुसरा जो आहे तो उत्तरकालीन पुरावा. ते समकालीन आणि उत्तरकालीन. जर पुरावा किंवा कागदपत्र हे उत्तरकालीन असतील तर त्याची विश्वासार्हता कमी असते, आणि समकालीन असेल तर ते एकदम खरं असतं. आणि समकालीन पुराव्यानुसार जे काही असेल ते सगळं खरंच मानलं जातं, असा एक इतिहासकारांचा म्हणा किंवा आपल्या सर्व लोकांचा एक गोड गैरसमज आहे. याच्यावर माझं म्हणणं असं आहे की समकालीन पुरावा जरी असेल तरी त्याच्यामुळे तो सत्य इतिहासच आहे असं होत नाही. आता हा जो 22 फूट लांबीचा जो ड्राफ्ट हे महेंद्र खडगावत दाखवत आहेत तो खरा आहे, तो समकालीन आहे, तो खरा आहे, याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही. पण त्याच्यानुसार त्याचा रेफरन्स घेऊन ते जे काही बोलत आहेत तो काही सत्य इतिहास होत नाही. खरं असणं आणि सत्य असणं याच्यामध्ये फरक आहे. आता एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो की कशी गडबड होते. समकालीन पुरावा असला आणि त्याला जरा खूप विश्वासार्हता दिली तर गडबड कशी होऊ शकते. पहा, आपण एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेऊया की आपले नरेंद्र मोदी हे जे पंतप्रधान आता झालेले आहेत त्यांनी इलेक्शन पूर्वी म्हणजे पंतप्रधान होण्या अगोदर त्यांनी जाहीरनाम्यात किंवा त्यांच्या सभेत सांगितलं होतं की ते काळा पैसा परत आणतील आणि तो पैसा जर आणला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 10-15 लाख तर असेच पडतील आरामात आणि काळा पैसा येईल. पण तसं काही झालं का प्रत्यक्षामध्ये? तसं काही झालंच नाही. पण त्यांचं हे विधान ऐकून एखादा मनुष्य माझ्यासारखा जर लिहून ठेवलं त्याने एखाद्याने की पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी यांनी हे असं स्टेटमेंट केलेलं आहे की ते काळा पैसा घेऊन येतील आणि त्यानुसार ते घेऊन आले आणि त्यांनी प्रत्येकाच्या खात्यामध्ये 10-15 लाख रुपये जमा केले, हा समकालीन पुरावा झाला. मग 100 वर्षानंतर जर काही इतिहास लिहिला गेला तर अशा पद्धतीचा लिहिला जाईल की त्यावेळेस लोकांना 10-15 लाख रुपये मिळाले. पण तसं झालेलं आहे का प्रत्यक्षात? तसं प्रत्यक्षात झालेलं नाहीये. आणि माझंही हाच रोख येते की पुरंदरचा तह झाला त्या पद्धतीचा 22 फूट लांबीचा हा जो काही ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट तयार केला गेला. पण मूळ प्रश्न माझा हा आहे की तसं झालं का प्रत्यक्षामध्ये काही? आणि याच्या संबंधामध्ये मला हे सांगायचं आहे की तसं झालेलं नाहीये. आता यात त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना तहासाठी तयार केलं म्हणून आणि एक ड्राफ्ट तयार केला असं त्यांचं स्टेटमेंट आहे. पहा, याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे की तसं नाहीये, ते नेमकं उलट आहे. मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांनी तहासाठी तयार केलेलं नाही. 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात देखील असंच चुकीचं स्टेटमेंट केलं गेलेलं आहे. काय की मिर्झा राजे जयसिंग मोठा धूर्त होता, त्याने शिवाजी महाराजांना तह करण्यास सांगितले. ही सपशेल चुकीची गोष्ट आहे. मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना तह करण्यास सांगितलेले नाही, कारण गोष्ट उलट आहे. शिवाजी महाराजच मिर्झा राजांना म्हणत होते की मला तह करायचा आहे म्हणून, आणि त्या संबंधीचे पत्रही उपलब्ध आहे. सुरुवातीचा पत्र व्यवहार हा शिवाजी महाराजांकडून झालेला आहे. त्यांनी मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र लिहिलं, त्यांनी दिलेर खानालाही पत्र लिहिलं आणि या दोन्ही पत्रामध्ये
आपल्याला तह करायचं आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, तर हे जे आत्ताचे काही स्टेटमेंट केलेले आहेत महेंद्र खडगाव यांचे त्यामुळे चुकीचे, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा हा आहे की त्यांनी लिहिले की जब शिवाजी हार गए, असा शब्द आहे बघा त्यांनी. ये पर्शियन में लिखा गया है, राहुल कुलकर्णी यांना सांगतायत, और शिवाजी जब मुगलों से हार गए थे. मुळात ही सपशेल चुकीची गोष्ट आहे. यात इतिहासकारांनी सगळ्यात मोठा घोळ हा केलेला आहे की त्यांनी असं लिहिलं की मिर्झाराजे शिवाजीराजे संघर्षामध्ये शिवाजीराजांचा पराभव झाला म्हणून. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि नरहर कुरुंदकर यांनी अशाच पद्धतीचे स्टेटमेंट केले जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि इथं सगळी गडबड गोंधळ आहे. नरहर कुरुंदकर काय म्हटले पहा, मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर 1665 साली शिवाजीने केलेला पुरंदरचा तह हा लष्करी दृष्ट्या आपला पूर्ण पराभव झालेला आहे याची कबुली होती. मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजीच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली, हा या घटनेचा सरळ अर्थ आहे. आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काय लिहिलंय पहा, महाराजांना या सबंध वर्षात पराभवच पदरी पडत होते. याशिवाय त्यांनी बाकीचे स्टेटमेंट केले की महाराज बेचैन झाले होते, महाराज चिंताक्रांत झाले होते, कोणता डाव खेळावा हे त्यांना उमजेना, अशा पद्धतीचं स्टेटमेंट केले. त्यांची शमशेर हतबुद्ध झाली होती, या पद्धतीचं वर्णन त्यांनी केले जे सपशेल चुकीचं आहे. हा चुकीचा इतिहास लिहिला गेला आहे, कारण पराभव झालाच कुठे. महाराज मिर्झाराजांना शरण गेले यावरून इतिहासकारांनी हा उलटा अर्थ काढला आहे, पण हा सत्य इतिहास नव्हे. तर माझा चॅलेंज आहे इतिहासकारांना आणि महेंद्र खडगावतना की हे जे म्हणतायत की शिवाजी हार गए थे, तर त्यांनी पुरावे दाखवावा की कुठल्या लढाईमध्ये कधी मिर्झाराजांनी शिवाजी महाराजांचा पराभव केला हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. त्यासाठी कुठला पुरावा आहे? तसा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. याचं कारण हे की शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी लढाई न करता 1.5 महिन्यातच त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला आणि त्यांनी मिर्झाराजांना सांगितलं की मला तुमच्याशी तह करायचा आहे. या संबंधीचे एकूण 4 प्रस्ताव त्यांनी पत्राद्वारे मिर्झाराजांना कळवलेले. ते 4 प्रस्ताव मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मिर्झाराजांनी यात इनिशिएटिव्ह घेतलेला नाहीये तह करण्यासंबंधात. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तह करण्यामध्ये. ते 4 प्रस्ताव पुढील प्रमाणे जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. महाराजांनी आतापर्यंत मिर्झाराजांपुढे 4 प्रस्ताव ठेवले होते. 1. मिर्झाराजांनी विजापूर विरुद्ध आघाडी उघडावी, मी मदतीस तयार आहे. तो प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला. मग त्यांनी दुसरं पत्र लिहिलं, मी आपणास खंडणी व 2 किल्ले देण्यास तयार आहे. ते पण ऐकलं नाही. मग तिसरा प्रस्ताव पाठवला, मी आपणास काही किल्ले व मुलूक देण्यास तयार आहे. ते पण ऐकलं नाही. चौथा प्रस्ताव पाठवला, माझे पुत्र संभाजीराजे यांना आपणाकडे चाकरी करण्यासाठी पाठविण्यास तयार आहे. तर या प्रस्तावावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराज हे या ठिकाणी लढायला तयार नाहीत. तेव्हा असं नाही आहे की मिर्झाराजे जयसिंग शिवाजी महाराजांना समजून सांगतात की लढाई करने से कुछ फायदा नाही म्हणून. मुळात शिवाजी महाराज यांनीच ठरवलेलं आहे की आपल्याला यावेळेस लढाई करायची नाही. तो त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. लढाई न करताच त्यांना मिर्झाराजांची ही आघाडी बंद पाडायची, हा त्यांचा मुख्य हेतू आहे. त्यानंतर ते शिवाजी महाराज हे मिर्झाराजांना पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन भेटले 11 जून 1665 बरोबर. आणि त्या बैठकीमध्ये आता तुम्ही लक्षात घ्या, ते जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांच्याकडे तलवार पण नव्हती, ते घोड्यावर बसून पण गेले नाही, सैन्य घेऊन पण गेले नाहीत, ते निशस्त्र गेलेले. तर लढाई करण्याचे कुछ फायदा नाही असं हे जे मिर्झाराजांचं स्टेटमेंट आहे ते सपशेल चुकीचं आहे, असं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. बरं, त्या बैठकीमध्ये त्या रात्री ज्यावेळेस बैठक बसली बोलणी करण्यासाठी, त्यावेळेसचे जे त्यांचं जे वक्तव्य आहे
त्याच्यावरून मी हा निष्कर्ष काढतोय आणि हे सत्य आहे की पुरंदरच्या तहाचा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट मिर्झा राजांनी नाही, शिवाजी महाराजांनी तयार केलेला आहे. आणि महेंद्र खडगावत नेमकं उलट सांगतायत. त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे महेंद्र खडगावत यांनी, ते म्हणतायत की उन्होंने एक ड्राफ्ट तैयार किया कि औरंगजेब से आप संधि कर लीजिए और उन्होंने एक ड्राफ्ट तैयार किया. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतायत की उस टर्म एंड कंडीशन के ऊपर अगर शिवाजी अगर एग्री होता है तो उन पर साइन हस्ताक्षर कीजिए म्हणून. बरोबर ना? हे चुकीचं स्टेटमेंट आहे, तसं नाहीये. माझं हा म्हणणं आहे की पुरंदर तहाचा ड्राफ्ट, पुरंदरच्या तहाचा मसुदा हा मिर्झा राजांनी नाही, शिवाजी महाराजांनी तयार केलेला आहे. तुम्ही म्हणलं कशावरून? तर मी 4 प्रस्ताव तुम्हाला वाचून दाखवले. हे 4 प्रस्तावाचे 4 कलमांमध्ये रूपांतर झालेले, हे तुमच्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जे टर्म्स अँड कंडिशन हे महेंद्र खडगावत म्हणतायत की एक टर्म्स अँड कंडिशन मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांपुढे ठेवल्या, तर कुठल्या टर्म्स अँड कंडिशन आहेत? तुम्ही जर नीट बघितलं इतिहासाचा अभ्यास करताना तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजांना भेटायला गेले त्यावेळेस ते छावणीच्या पासून काही अंतरावर थांबलेले होते आणि मिर्झा राजांना वर्दी देण्यात आली की छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आलेले आहेत म्हणून. त्यावेळेस टर्म्स अँड कंडिशनची जी गोष्ट हे खडगावत करतायत, त्या टर्म्स अँड कंडिशन मिर्झा राजा जयसिंग यांनी काय कळवली? त्यांनी त्यांचा जे 2 माणसं होते त्या 2 माणसांना सांगितलं की शिवाजी महाराजांना निरोप द्या की सबके सब किल्ले, सगळ्याच्या सगळे किल्ले जर देणार असेल तरच भेटायला या, अन्यथा माघारी जा म्हणून. बरोबर आहे ना? तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची टर्म्स अँड कंडिशन ही एवढीच होती, फक्त एकच कंडिशन टाकली त्यांनी की आम्हाला सगळ्याच्या सगळे किल्ले पाहिजेत म्हणून. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात बैठकीत रात्री सुरू झाली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात हे सगळेच्या सगळे किल्ले स्वराज्यातील दिले का? हा माझा प्रश्न आहे. तर याचं उत्तर चक्क नाही असंच आहे. कारण का? कारण स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांकडे त्यावेळेस 60 किल्ले होते. आता हे सगळेच्या सगळे किल्ले मागतायत, पण शिवाजी महाराजांनी 60 नाही फक्त 18च किल्ले दिलेले आहेत. त्यामुळे हा जो दावा आहे टर्म्स अँड कंडिशनचा तो इथेच फोल जातो. मग पुढे काय झालं? हा जो ड्राफ्ट तयार केलाय तो मिर्झा राजांनी तयार केला नाही, तर तो शिवाजी महाराजांनी तयार केला असं माझा दावा का आहे ते पण सांगतो तुम्हाला. तर हे जे 4 प्रस्ताव त्यांनी पाठवले होते ते 4 प्रस्ताव त्यांचं त्या ड्राफ्टमध्ये पुरंदरच्या तहामध्ये कलमात रूपांतर झालेले आहेत. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर हे 4 कलम झाले. 5वं कलम काय? हे 5वं कलम पण मिर्झा राजांनी नाही, शिवाजी महाराजांनीच सुचवलेलं आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांनी फक्त 18च किल्ले दिले. इतर किल्ल्यांचा जो आग्रह आहे तो मिर्झा राजांनी सोडावा म्हणून ते म्हणतायत पुढे. आणि नोकरी संबंधीचा जो विषय निघाला त्या संबंधी शिवाजी महाराजांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे ते वाचून दाखवतो मी तुम्हाला. नीट ऐका. शिवाजी महाराज म्हणाले, मी आजपर्यंत असंख्य चुका केल्या, आता मला बादशाही तोंड दाखवायला जागा नाही, म्हणून नोकरीसाठी माझे पुत्र संभाजीराजे यास पाठवून देतो. त्यांना 5000 मनसब बहाल व्हावी. मी तर गुन्हेगार पापी आहे, अतपर मी बादशाहशी बेईमानी करणार नाही. दक्षिणेतच मला जी कामगिरी सांगण्यात येईल ती मी करीन, पण माझ्यासारख्या पापी माणसाला बादशाहांची मनसब नको आणि चाकरीही नको, असं प्रत्यक्ष शिवाजी महाराज म्हणाले. आता याच्यामध्ये जर नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराज म्हणतात की दक्षिणेतली कामगिरी बादशाहांनी मला दिली तर मी ती करायला तयार आहे. म्हणजे कुठली कामगिरी? तर मिर्झा राजे जयसिंग आणि स्वतः शिवाजी महाराज यांनी एकत्र मिळून आदिलशाहीवर आक्रमण करावं. म्हणजे हे मिर्झा राजे नाही, स्वतः शिवाजी महाराजच सुचवतायत आणि तसंच पुढे घडलेलं पण आहे. एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत, तर शिवाजी महाराज पुढे काय म्हणाले हे सगळ्यात महत्वाचं आहे, ज्याचं रूपांतर पुरंदरच्या तहाच्या 5व्या कलमात झालेले. नीट लक्षात घ्या. ते पुढे काय म्हणाले मी तुम्हाला वाचून दाखवतो.
महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत, ते पुढे काय म्हणाले ते अत्यंत महत्वाचे व आश्चर्याचे आहे. ते पुढे म्हणाले, तळ कोकणातील माझ्या ताब्यात सध्या असलेला मुलूक माझ्या स्वाधीन राहावा, पण तेथील तो मुलूक अजून विजापूरकरांच्या ताब्यात आहे. तोही जिंकून घेण्याचे मला बादशाहांनी फरमान पाठविले, तर मी दर साल 3 लाख हप्तेबंदीने बादशाहांना एकूण 40 लाख रुपये पेशकश द्यावयास तयार आहे. मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना कधीच खंडणी मागितली नाही. तुम्ही जर नीट इतिहासाचा अभ्यास केला तर शिवाजी महाराजांनीच त्यांच्या पत्राद्वारे आणि इथे बैठकीमध्ये स्वतःहून सांगितले की मी खंडणी द्यायला तयार आहे म्हणून. याचा अर्थ स्पष्ट झाला की पुरंदरच्या तहाचा मसुदा हा महाराजांनी तयार केलेला आहे, मिर्झा राजांनी नाही. कारण मिर्झा राजांनी जी टर्म अँड कंडिशन टाकलेली आहे ती पण शिवाजी महाराजांनी ऐकलेली नाही, तसं केलेलं नाहीये. मिर्झा राजांनी सगळे किल्ले मागितले, सगळे किल्ले त्यांनी दिलेच नाहीत, हे तर उघडच आहे. या संबंधीचे बरेच डिटेल मी तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या सगळ्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल की महेंद्र खटगावत हे जे काही बोलतायत ते सपशेल चुकीचे आहे. पण त्यांच्या या बोलण्यामुळे महाराष्ट्रीयन जनतेमध्ये, मराठी माणसामध्ये आणि इतरही जे लोक बाहेरचे नॉन महाराष्ट्रीयन स्पेशली तिथे ज्यावेळेस भेटायला जातात त्यावेळेस महेंद्र खटगावत या पुरंदरच्या 22 फूट लांबीच्या कागदपत्रांच्या आधारे सपशेल चुकीची माहिती लोकांना सांगत आहेत. आणि आता सगळ्यात गंभीर विषय हा आहे की ते कोणाला सांगतायत. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांनाच ते सांगतायत. आणि दुसरं एबीपी माझाचे पत्रकार आहे, जे मीडिया आहे, त्या मीडियालाच ते सांगतायत ही चुकीची माहिती. आणि त्यात दुर्दैव हे की छत्रपती संभाजीराजे, युवराज संभाजीराजे आणि एबीपी माझा राहुल कुलकर्णी यांनी हीच माहिती लोकांपुढे शेअर पण केलेली आहे. आपणच अशा पद्धतीने या चुकीच्या माहितीला प्रकाशित करत आहोत, इतर लोकांपुढे प्रकाशित करत आहोत. याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलं हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे की आतापर्यंत जे काही हे चुकीचं चाललेलं आहे याचं कुठेतरी हे थांबलं गेलं पाहिजे. खटगावत यांनी असं पण स्टेटमेंट केलेलं आहे की महाराष्ट्राचे लोक इथं फारसे काही आले नाहीत आणि ज्यांनी आले त्यांनी ते गांभीर्याने घेतलं नाही म्हणून. ते खरं पण असेल, पण ते पुढे म्हणतात की याच्यावर रिसर्च झालेला नाहीये. मग झालेला नाहीये तर तो करायला पाहिजे ना. त्याच्यावर रिसर्च झालेला नाहीये, त्याच्यावर चर्चा जर होत नसेल तर तुम्ही कोणी करायची? इंग्रजांनी येऊन करायची का? मग ब्रिटिश लोक येतील, डच लोक येतील, पोर्तुगीज लोक येतील, ते स्टडी करतील आणि ते लिहितील आणि मग आम्ही मानणार. बरोबर ना? मग त्यांनी जर सांगितलं परकीय जे लोकांनी की शिवाजी महाराजांचा यात विजय झाला, मग आम्ही मानणार की आता हे इंग्रज लोक सांगतायत, मग आम्ही आता खरं मानणार. आपल्याला दुसऱ्यांच्या डोक्याने विचार करण्याची काय सवय लागली? आपण स्वतः विचार करू शकत नाही का? हा माझा मेन प्रश्न आहे. हे पुस्तक मी 10 वर्षापूर्वीच प्रकाशित केलं, 10 म्हणण्यापेक्षा 11, 2010 साली. आता पुस्तक कोणी वाचायला तयार नाही, त्याकडे दुर्लक्ष करतायत. मग त्याचा जर रिसर्च झाला आणि त्याच्यावर चर्चा झाली नाही तर हे लोकांपुढे कसं जाईल? गमतीचा भाग म्हणजे हा आहे की 4 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2020 मध्ये मी व्हॉट्सअपद्वारे युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राद्वारे मी त्यांना विनंती केली की त्यांनी माझं हे ई बुक पुरंदरच्या तहाविषयी लिहिलेलं वाचून अभिप्राय द्यावा म्हणून. आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला हे पत्र पाठवतोय. त्याच्यावर त्यांचा मेसेज आला ओके म्हणून. स्क्रीनशॉटवर तुम्हाला दिसत असेल आणि ते पत्रही दिसत असेल. मग मी त्या पद्धतीने त्यांना PDF फाईलद्वारे माझे एपिसोड पाठवले आणि मी असं गृहीत धरलं की ते वाचत आहेत म्हणून 4 महिन्यापासून.
पण ज्यावेळेस हा व्हिडिओ मला पाहिला त्यावेळेस मला लक्षात आलं की त्यांनी ते वाचलेलं दिसत नाही, कारण त्यांनी ते गांभीर्याने घेतलेलंच दिसत नाही मला. किंवा असं पण अशी शक्यता असेल की मी ज्यांना व्हॉट्सअपद्वारे त्यांना मी पाठवतोय त्यांच्या फोन नंबरवर, तो कदाचित त्यांचा असिस्टंट पण असू शकतो. नॉट नेसेसरी की त्यांना ते वाचायला, ते व्हॉट्सअपचे मेसेज वाचायला वेळ असेल का नाही म्हणून. पण त्यांच्या असिस्टंटने, हे जे काय IT सेक्शन मधले त्यांचे हाताखालचे जे मदतनीस असतील, त्यांनी तरी संभाजीराजांना हा निरोप द्यायला पाहिजे की हा मनुष्य काय सांगतोय महत्वाचं म्हणून. दोन्ही गोष्टीमध्ये याचं गांभीर्य घेतल्याच जात नाही. तर या व्हिडिओच्या द्वारे मी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना आणि ABP माझाचे जे पत्रकार आहेत राहुल कुलकर्णी, या दोघांनाही या व्हिडिओद्वारे विनंती करतो की त्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझं हे ई-बुक वाचावं आणि त्याच्यातली सत्यासत्यता पडताळून पाहावी स्वतःच्या दृष्टीने. आणि हे त्यासाठी हा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करणार या संबंधीची माझी अपेक्षा आहे. या व्हिडिओद्वारे देखील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया माझ्या या ई-बुकचं वाचन करून त्यांचा अभिप्राय कळवावा, जेणेकरून हा शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास महाराष्ट्राच्या जनतेपुढे आणि भारतापुढे एकूणच जगापुढे समोर आला पाहिजे. या संबंधी त्यांनी सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे. तीच गोष्ट ABP माझाचे जे पत्रकार आहेत राहुल कुलकर्णी यांनाही मी या व्हिडिओद्वारे विनंती करतो की त्यांनी याच्यामध्ये ह्या ई-बुकचं वाचन करावं आणि अभिप्राय कळवावा. यात माझा हेतू हा आहे की हा सत्य इतिहास लोकांपुढे जावा. याच्यामध्ये हे पुस्तक माझं इतर सर्व लोकांसाठी, सगळ्यांसाठीच हे फ्री आहे. त्यात पैसे मिळवण्याचा माझा हेतू नाही. हे शिवाजी महाराजांचं तेजस्वी इतिहास लोकांपुढे जावा हा त्याच्या मागचाच हेतू आहे. याच्या पलीकडे माझा कुठलाही हेतू नाही. कारण हा जो चुकीचा इतिहास खडगावत किंवा इतर इतिहासकार सांगतायत, यामुळे शिवाजी महाराजांच्या या शिवचरित्राला कलंक लागत आहे, त्यांची बदनामी होते असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि 350 वर्षामध्ये हा जो काही चुकीचा इतिहास सांगितला गेला तो आता बंद झाला पाहिजे आणि सत्य इतिहास पुढे आला पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि आपण काय करतोय, तेच जे जुनं जे 350 वर्षापूर्वी चुकीने आपण ऐकलेलं आहे, चुकीने लिहिलं असेल. मी म्हणत नाही की जाणीवपूर्वक झालं असेल, पण जे झालं गेलं ते होऊन गेलं. पण आता याच्या पुढे तरी व्हायला नको ही त्याच्या मागची भावना आहे. तर छत्रपती संभाजीराजे हे सिरियसली घेतील अशी अपेक्षा आहे आणि ABP माझावाले पण यात लक्ष घालतील अशी मी इथं अपेक्षा करतो. त्यांनी हे जर वाचलं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांनी समजा, कारण माझ्या 11 वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार साधारणपणे असे दिसतंय की ते एखाद्या वेळेस मे बी दुर्लक्ष पण करतील. तर त्यांनी ते त्याच्याकडे लक्ष देवो नाही तर न देऊ, दुर्लक्ष करो नाही तर न करो. मी माझं काम म्हणजे हा शिवाजी महाराजांच्या पुरंदरच्या तहाचा सत्य इतिहास लोकांपुढे घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे. मला तुम्ही लोकांनी साथ दिली, या लोकांनी साथ दिली तर चांगली गोष्ट आहे. नाही साथ दिली तरी मला त्याच्याने काही फरक पडत नाही. मी माझं काम करत राहणार, कारण मी शिवभक्त आहे, मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि माझं काम मी करत राहील. आणि मला 100% खात्री आहे की केव्हा ना केव्हा तरी महाराष्ट्राच्या जनतेला, भारताला आणि जगाला हा सत्य इतिहास मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, मी तुम्हाला सांगून ठेवतो इथे. तर बेस्ट वे की हे मी सगळ्यांना येत्या पुढे मराठी माणसांना विनंती करतो की आपण कृपया या ई-बुकचं वाचन करावं आणि 4 लोकांना शेअर करून सांगावं की हा सत्य इतिहास आहे म्हणून. सत्य इतिहास हा की या मिर्झाराजे, जयसिंग आणि शिवाजीराजे यांच्या संघर्षामध्ये शिवाजी महाराजांचा विजय झालेला आहे. आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या संबंधीच्या काही कॉमेंट्स असतील तर त्या पण द्याव्यात. ज्यांना कोणाला हे वाचायचं आहे त्यांनी माझ्या वेबसाईटवर हे पुस्तक तुम्हाला वाचता येईल, किंवा तुम्हाला माझा ईमेल ॲड्रेस जर माहिती असेल तर त्यांनी ईमेल ॲड्रेसवर मला PDF ची मागणी करावी. मी तुम्हाला PDF फॉर्ममध्ये ते पाठवून देईल.
ह्या PDF तुम्ही शेअर करू शकतात आणि त्या फ्री आहेत, त्यात पैसे मिळवण्याचा कुठलाही माझा हेतू नाही. आणि तिसरा पर्याय आहे, तुम्हाला जर ई-बुक वाचायचा असेल तर माझ्या YouTube चॅनेलवर सुद्धा, तुम्हाला जर वाचायचा कंटाळा असेल तर तुम्ही YouTube चॅनेलवर जाऊन हे माझं हा सत्य इतिहास ऐकू शकतात. मी 3 ऑप्शन सांगितले, एक तर वेबसाईटवर तुम्ही वाचा, किंवा माझ्याकडून PDF घ्या, किंवा YouTube चॅनलवर व्हिडिओ पहा, तुमची मर्जी. परंतु काहीतरी करून हा सत्य इतिहास आपण वाचला पाहिजे, ही मराठी माणसाकडून माझी जी अपेक्षा आहे ती रास्त आहे असं मी म्हणतो. कारण आपणच जर दुर्लक्ष केलं शिवचरित्राच्या या सत्य इतिहासाकडे, तर मग इतर लोकांकडून काय अपेक्षा करायची. आपण सगळेजण म्हणतो की शिवाजी महाराज यांचं आराध्य दैवत आहेत, आणि शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास तुम्हाला माहित नाही. तुम्ही लोकांना काय सांगणार? तुमच्या भावी पिढीला, आपल्या येणाऱ्या पिढींना काय इतिहास सांगणार? हा तो प्रश्न, याच्यावर तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. ओके, व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय. वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही राजांचा वेग होता. वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही राजांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा शिवाजी राजांचा इरादा नेक होता. म्हणूनच हा जिजाऊंचा लाडका लेक शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. जय जिजाऊ, जय शिवराय.